बीड जिल्हा म्हणलं की कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. त्यातच अनेक गुन्हेगारीचे गोष्टी स्टोरीज आपल्या समोर येत आहेत. यातच बालविवाहाचं प्रमाण देखील बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि आणखी मोठी एक समस्या जर बघितली तर शेतकरी आत्महत्याचा देखील आकडा बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याचबरोबर दुष्काळात होरपळणारा हा जिल्हा कायमच नेहमीच दुष्काळात होरपळत आलेला आहे. ह्या अशा असंख्य परिस्थितीमध्ये येथील मुलं शिक्षणासाठी नेहमी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. यात जर तांडा वाडा वस्ती आणि दुर्बल घटकातील जर मुलांचा विचार केला तर 12वी नंतरचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर त्यांना मोठी पैसे मोजावे लागतात आणि या सगळ्या पैशासाठी कुटुंबाकडे तेवढा आर्थिक सोर्स नसल्यामुळे अनेक मुलांचं शिक्षण अर्ध्यावर थांबलं जातं. अनेक मुलींची बालविवाहासारख्या गोष्टीत लग्न केली जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्राम ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही स्कॉलरशिप कार्यक्रम चालवतो. यामध्ये भाटेवारा फाउंडेशन, सिम्बायोसिस यांच्या मदतीने आम्ही गरजू मुलांना मदत करतो. यामध्ये प्रामुख्याने जे दुर्बल घटकातली मुलं आहेत त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कसा हातभार लावता येईल, त्यांचं पैशाअभावी शिक्षण थांबणार नाही, त्यांना जे काही करिअर ते स्वतःचं अचीव करायचे त्यासाठी कसं प्रोत्साहन देईल यासाठी विशेष आम्ही या कार्यक्रमात प्रयत्न करतो. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त मुलं मुली या स्कॉलरशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत. अनेक मुली आता सध्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, त्या जॉब करतायत आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतायत. आणि आम्हाला एक विश्वास आहे की शिक्षण एक असं माध्यम आहे की एखाद्या कुटुंबाचं एक शाश्वत परिवर्तन शिक्षणाच्या एका गोष्टीमुळे होत आहे. त्यामुळं आमचा विश्वास आहे की ही जी काही मुलं उभं राहत आहेत तर यांच्या कुटुंबाचं जे काही दारिद्र्य आहे या शिक्षणामुळे ते नक्कीच संपू शकतील. म्हणून आम्ही अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही स्कॉलरशिप पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझं नाव शिंदे नम्रता बालासाहेब आहे. मी स्वामी रामानंद तीर्थ BPMT रेडिओग्राफी या कोर्समध्ये शिकत आहे. मी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थिनी आहे. माझ्या वडिलांनी 2015 मध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्याचं कारण हेच होतं की शेतकरी हे 8 एकरच आहे आणि त्यामध्ये पीक वगैरे दुष्काळाच्या कारणाने माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती. म्हणून माझ्या 3 लेकरांची जबाबदारी ही माझ्या फक्त आईवरच आली होती. उच्च शिक्षण घेण्यासाठी जो खर्च लागतो तो खूप जास्त असतो आणि त्याची ते पूर्ण करण्यासाठी माझ्या आईने कर्ज काढून फायनान्स वगैरे ते उचलून शिक्षण पूर्ण करण्याची आमची म्हणजे पूर्ण केलं तिने. बहिणीचं लग्न होतं ते सुद्धा फायनान्स ते उचलून त्याच्यावरच झालं. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या मग करता येत नाहीत. मग मला ग्राम ऊर्जा फाउंडेशन बद्दल माहिती मिळाली आणि त्यातून मला भाटेवारा फाउंडेशनची सुद्धा माहिती मिळाली. त्यावरून मग सगळी मी सगळ्यांना एवढंच आवाहन करते की मुलींना खास करून की तुम्ही जिद्द चिकाटीने प्रयत्न करत राहा आणि आपले शिक्षण थांबणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाने माझ्या आईवर असलेली जे पैशाचा जो प्रश्न होता तो ह्या फाउंडेशनच्या मार्फत सोडवता आला. मला आता आनंद वाटतो की मला या भाटेवारा फाउंडेशन बद्दल माहिती मिळाली आणि त्यामुळे माझी जी चिंता आहे ती मिटली आहे पैशांची. आणि मी स्वप्नांना साकार करू शकते असं मला वाटतं. आणि एवढंच मी धन्यवाद करते भाटेवारा फाउंडेशन आणि ग्राम ऊर्जा फाउंडेशन. मी माझ्या आणि माझ्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भावना ह्या एका कवितेतून साध्य करत आहे. ती कविता आहे दुष्काळाच्या मातीतून उगवणारी स्वप्न. बीडची ही माती कोरडी, डोळ्यात तरी पाणी आहे. ऊसतोडीच्या त्या रानामध्ये बालपण अजूनही रडत आहे. हातात कोयता, खांद्यावर ऊस, पाठीवरती कर्जाचं ओझं. शेतकरी बापाच्या कपाळावर रोजचं दुःख. दुष्काळाच्या भेगांतून आशेचा अंकुर फुटतो. दुष्काळाच्या भेगांतून आशेचा अंकुर फुटतो. आईच्या उंदरीतला एक कण मुलांच्या स्वप्नासाठी झटतो. कोणी बाप हरून बसला, कोणी शाळा अर्ध्यात सोडली. कोणी बाप हरून बसला, कोणी शाळा अर्ध्यात सोडली. पण शिक्षणाच्या एका किरणाने अंधाराची रात्र मोडली. पण शिक्षणाच्या एका किरणाने अंधाराची रात्र मोडली. भाटेवारा फाउंडेशनच्या हातून मी जेव्हा मिळते शिष्यवृत्तीची साथ. भाटेवारा फाउंडेशनच्या हातून जेव्हा मिळते शिष्यवृत्तीची साथ तेव्हा एका लेकराच्या डोळ्यात चमकते नवी पहाट.
पहाड, तेव्हा एका लेकराच्या डोळ्यात चमकते नवी पहाड. ही रक्कम फक्त पैशांची नाही, हा विश्वास आहे जगण्याचा. ही संधी आहे उभी राहण्याची, स्वप्नांना पंख देण्याची. आज या मंचावरून सांगतो आम्ही, कोरड्या मातीतही फुले उमलतील. बीडच्या लेकरांच्या हातून उद्याची स्वप्न नक्कीच उगवतील.